बरं संध्याकाळचं काय नियोजन आहे? नियोजन आहे ना? नियोजन सगळंच आहे. नियोजन आहे सगळे आम्ही तू आज काहीतरी घे. आता रात्रीचे जवळ आहे ना 10:30 वाजलेले आहेत. तसं बघायला गेलं तर ही बड्डे पार्टी आणि माझ्या मित्राला म्हणजे अमोल भाऊला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी छोटंसं दोन्ही बड्डे पण आणि मुलीचे झाल्यामुळं पण एक नियोजन केलं पार्टीचं ते. आणि मला जायचंय कॉलेजवर, पण गेट उघडले होच माझ्या आधी गेटच्या बाहेर आलाय. मला अजून गाडी काढायची त्या बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. आई बसली इथं मोबाईल बघत सकाळ 7 वाजलेले आहेत आणि मी चाललोय कॉलेजवर. हे बघा आज एक परीक्षा आहे त्याच्यामुळे एवढं सकाळी चाललोय. हा सकाळ सगळं गुड मॉर्निंग टाकायला सगळ्यांना मोबाईल घेतलेला हातात. आणि त्या अगस्त्य बघतोय वाट. तर कॉलेजमध्ये एंट्री केल्यानंतर हा आमचा कॉलेज मधला परिसर आहे, पार्किंग एरिया, जिथं खूप जुनं म्हणजे जवळजवळ 100-1 वर्ष होत आले असते. हनुमानाचं मंदिर आहे, बघू शकता. सध्या लॉक लागलेले आहे, पण इथली साफसफाई पूर्ण रोज सकाळी स्टाफ येऊन करत असतात काही. आणि खूप एकदम आत्ता एकदम काय म्हणते शांत वातावरण आहे, चिल नेचर आहे एकदम. थोडं आभाळ आलेत साईड त्याच्यामुळे, आणि इकडे सगळी बाजूने झाडं असल्यामुळं कसं आहे इथं कायम सावली असते. बरं संध्याकाळचं काय नियोजन आहे? नियोजन आहे ना? नियोजन सगळंच आहे. नियोजन आहे सगळे आम्ही तू आज काहीतरी घे. काहीतरी सांग. असं म्हण घे म्हणल्यावर घरचे व्लॉग बघते त्यांना वेगळं वाटण जरा. आज काहीतरी सांग तुझ्यातर्फे व्लॉग तर्फे की आज आमच्या पार्टीचा व्लॉग होता, तर मी मित्रांना खुश करण्यासाठी दिलंय काहीतरी, पण ते मी सांगू शकत नाही. आणि आता दुपारचे वाजले 12. आता जाऊ घरी निवांत. हे आमचे सगळे स्टाफ आता संध्याकाळी मित्राचा बड्डे तिकडे जायचंय. आणि आता 12:30-1 वाजत आले जवळजवळ. अजून आता घरी जाऊन जेवण करायचं. ऑनलाईन झालं नाही. आता हे आमच्या कॉलेजचा परिसर. तर आत्ताशी घरी आलोय, अजून पोळ्या व्हायच्या बाकी आहेत कारण मी मिसळ घ्यायला गेलतो. बघू शकता तुम्ही दुपारचे 2 वाजत आले जवळजवळ. आणि अगस्त्य एवढा मोबाईल बघावा नाही, पण हा शांत पण बसत नाही, कामं करून देत नाही काही. त्याच्यामुळे आत्ता याला मोबाईल दिला आहे जस्ट कारण की हा ईशाला जरा पोळ्या करून देईन. म्हणजे मी जी नगरमधली स्पेशल मिसळ आणलेली आहे, जे की फोन माझी चार्जिंग एकदम 0 झाली ती, म्हणून मला शूट घेता आलं नाही. पण ही आहे नगरच्या फेवरेट रसनावाल्याची मिसळ, जी माझी वन ऑफ द बेस्ट मिसळ आहे. आणि नगरमध्ये येऊन जर तुम्ही मिसळचे शौकीन नसाल किंवा नगरमधले असून तुम्हाला मिसळ आवडत नसेल तर भाई एकदा तुम्ही रसनावाल्याची मिसळ खाऊन बघा, नक्की आवडेल. बघा सत्य आहे एकदम. लाईट गेली आत्ताच काय. तर मी आत्ता चाललोय माझ्या मित्राच्या बड्डेला, पण अगस्त्य असं आवरून बसलाय, नवीन ड्रेस घातलाय. तर त्याला काही नेणार नाही कारण की बघू शकता खूप सारा वारा आणि पावसाचं वातावरण हळूहळू व्हायला लागलं. त्याच्यामुळे मी पण आता मोठी गाडी घेऊन जाणार आहे. आणि आता ह्याला खेळतोय बॉल निवांत. म्हणजे अगस्त्यला काय आता बाहेर नाही घेऊन आलो कारण आत्ताशी उठलाय किंवा आत्ताशी फ्रेश झालाय, त्याच्यामुळे आज काय त्याला बाहेर घेऊन गेलो नाही खेळायला. त्याच्यामुळे तो घरातच बॉल खेळतोय. मी तर पोहोचलेलो आहे आता हॉटेलवरती, पण इथं आमचे एकच स्टाफ आले सध्या. हे बघू शकता तुम्ही, हॉटेल स्वाद समोर आम्ही आलेलो आहेत आत्ता. आणि हा आहे नेप्ती रोड, अहिल्यानगरचा कल्याण हायवे, त्याच्या बाजूलाच हे हॉटेल आहे. हे काही प्रमोशन वगैरे नाही, पण आमची टीम अजून काय आलेली दिसत नाही. आमची क्रिकेट टीम, मी आणि आणखीन एक सरच आलेले आहेत. तर आता बघू इथं किती वेळ लागतं आपल्याला पूर्ण इथलचं आवरायला सगळं. अरे चालू कर ना तेच चालू शूटिंग काढायची. आता या ठिकाणी सगळे मित्र परिवार वाढदिवसासाठी जमलेला आहे. आमचे साठे सर, आता खूप सारे जण आहेत. साठे सरांना तुम्ही बघितलेलं आहे आधी ब्लॉगमध्ये. चला थांबा लवकर. जवळ आहे ना 10:30 वाजलेले आहेत. तसं बघायला गेलं तर ही बड्डे पार्टी आणि माझ्या मित्राला म्हणजे अमोल भाऊला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल त्यांनी छोटंसं दोन्ही बड्डे पण आणि मुलीचे झाल्यामुळं पण
एक नियोजन केलं पार्टीसाठी आणि आपला सगळा जुना स्टाफ बोलू एकत्र. मग आता गोष्ट अशी आहे की सगळं कसं एकदम सगळे जुने लोक एकत्र आले की टाईम होतो. लाईक फक्त आपण हॉटेलला गेलो फॅमिलीसोबत जेवलो आणि आलो म्हणजे अर्धा एक तास, त्याला काय अर्थ राहत नाही. आता इथं आलं सगळे जुने लोक एकत्र आले की गप्पा होतात, गोष्टी होतात, थोडेसे टंगळमंगळ होती इकडं तिकडं. पण वेळ कसा निघून जातो मित्रांमध्ये आला की ही गोष्ट मात्र कळत नाही. त्यामुळं जस्ट आता 10:30 वाजलेत, निघावं सुद्धा वाटत नव्हतं कारण खूप ते आग्रह करत होते काम म्हणत होतं. पण आता आपल्याला पण आपल्या घरच्या थोड्याशा जबाबदाऱ्या आहेत, घरी वाट बघताय. घरून पण आत्ता फोन आला होता, जस्ट 5 मिनटं झाली. म्हणलं आता निघू, जास्त वेळ थांबण्यात पण काही पॉईंट नाही. पण उद्यापासून आता कॉलेज सुरू होणार आहे माझं. घरी माझ्या इथून आहे की उद्यापासून मला शूटिंगला किती वेळ भेटतो आणि मी तो ब्लॉग अगेन कंटिन्युअसली टाकतोय की नाही याचा आयडिया नाही, पण मी प्रयत्न करीन. आणि आत्ता तुम्ही बघू शकता एकदम हा जो कल्याण हायवे मधला आमचा लिंक रोड आहे. हा जो लिंक रोड मीन्स कल्याण हायवे टू केडगावला कनेक्ट करतो, पुणे हायवेला हा रस्ता कनेक्ट करतो. आणि एकदम सुनसान रस्ता आहे, असा जास्त काही ट्रॅफिक नसते, पण रस्ता एकदम चांगला आहे, क्वालिटी जास्त आहे. सिमेंटचा रस्ता जस्ट आत्ता याचं काम झालं आहे, काही महिने झाले असतील, काम वर्ष 1.5 वर्ष तरी झालं असेल. आता जातो घरी, झोपतो आता. तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये आपल्या नवीन. तुम्हाला मी उद्या आमच्या कॉलेजचा परिसर आणखी डिटेलमध्ये दाखवतो. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आय थिंक फक्त बाहेरचा जो परिसर आहे आमचा तो दाखवला असेल, कारण की एक कॉन्फिडेन्शियल एक्झाम होती, त्याच्यामुळे मी कॉलेजच्या आतमध्ये 12 वाजेपर्यंत तरी शूट नाही घेऊ शकलो. आणि त्याच्यानंतर मला खूप भूक लागली होती म्हणून डायरेक्ट मिसळ आणायला गेलो. पण उद्या तुम्हाला आमच्या कॉलेजचा पूर्ण व्ह्यू दाखवतो, मी कुठं काम करतो त्याची. थोडेसे तुम्ही आधीचे व्लॉग बघितले असतील नसतील माहीत नाही, पण जे कोणी नवीन ऑडियन्स आता माझ्या चॅनलवरती बिल्ड होते त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की मी एक गव्हर्नमेंट एम्प्लॉय ॲक्च्युली, पण एक छंद म्हणून एक आपल्या साईडला थोडंसं यूट्यूब जर्नी सुरू केली. 150 दिवस जवळजवळ आपले झालेले जातात, 150पेक्षा जास्त झाले. 5 महिने होऊन गेले. 1 जानेवारीपासून मी स्टार्ट केलं होतं, पण हिंदीत केलं होतं. मग मला खूप सारे ऑडियन्स ऑलरेडी मी बोललो आहे की मराठीत करा म्हणून कमेंट आल्या. मग मी आता आठवडा झाला जवळजवळ मराठीत चालू आहे आणि चांगला रिस्पॉन्स येतो आहे मला मराठीत करत सांगायला गेलं तर. म्हणजे माझ्या व्हिडिओवरती 50-60 व्ह्यू येत नव्हते, ते आता सुरू झाले 300, 200, 100 असे कन्सिस्टंटली येत आहेत. म्हणजे माझ्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे की माझी ऑडियन्स आता बिल्ड होती. तर मित्रांनो आता खूप रात्रीचा उशीर झाला आहे, म्हणजे इतका उशीर झाला आहे की मला घरी जायला अजून 10 मिनटं लागतील, 11 होतील. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी रोज मी शेअर करत राहील. आय होप माझे जे व्लॉग्स आहेत ते तुम्हाला खूप चांगले वाटत आहेत. सध्या तरी मी इम्प्रूव्हमेंट आणन टाईम बाय टाईम, पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्वमेंट, फॅमिली चॅलेंजेस वगैरे या प्रकारचं. तर गुड नाईट तुम्हाला, बाय.